बस आहे त्यावरती जायचे पैसे घेतस का? तर तू आमची मदत करशील ती बसची तिकीट काढायला, तो चॅलेंज आमचा कंटिन्यू राहील. साठी 25 रुपये पाहिजे, तर त्याची मदत कराल का आपल्याला? नमस्कार मंडळी, कशा आहात तुम्ही सगळे? पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या एका ब्रँड न्यू ब्लॉग मध्ये. तर मंडळी, चॅलेंज ऑलमोस्ट आपला कंप्लीट झाला. आईच्या दर्शनासाठी जायचं आहे. कमानी जवळ तो मागचा ब्लॉग एंड केलता, हा ब्लॉगला इथं सुरुवात करतोय. आणि बघूया आता बस, हे बघा समोर बघताय ते बस. जर फ्रीमध्ये असेल तर आपण फ्रीमध्ये जाऊ शकतो, आणि मग जर मनी असेल, पैसे देऊन जायचं असेल, तर आपला चॅलेंज आहे तो कंटिन्यू राहील. आणि आपला एक मित्र भेटलाय. काय नाव मित्र तुझा? राहुल बाळूसोरची. कुठची आलास तू? मनमाड. हा, इथं बस आहे त्यावरती जायचे पैसे घेतस का? घेते ना. किती घेतात? 30 रुपये. 30 रुपये. मग आपली मदत करशील काय? आम्ही आलोय उरणशी नो मनी चॅलेंज करत, म्हणजे आम्ही ट्रॅव्हलिंग मध्ये एकही रुपया खर्च करून नाही आलोय. तर आता इकडची वरती जायचंय. जर तू आमची मदत करशील ती बसची तिकीट काढायला, तो चॅलेंज आमचा कंटिन्यू राहील. तर काय करतस बोल? आमच्याकडे पैसे नाही, आम्ही आता वरती जाऊन आलो. असं आहे का? चालेल. कोणाकडेच नाही का? काय तिकीटच्या प्राय एक तिकीट काढून द्या फक्त. काय कुठं पायी पायी सौ रस्ता आहे का? बघूया आमचा दुसरा दादा काय बोलते. त्याने डायरेक्ट कंडक्टरशी बोलणं केलंय. चालेल, चला मग, धन्यवाद. हे बघा, जसं या सगळ्या या साईडला बस आहेत ज्या गडावर आपल्याला नेतात. आणि काय आता तिकीटची प्राइस आहे, ज्येष्ठ नागरिकांसाठी फ्री आहे आणि महिलांसाठी अर्धी तिकीट आहे. आता एकाला रिक्वेस्ट केली ती मगाशी, त्यांनी तर बोलला आमच्या इथं पैसे नाही, पण आता दुसरा कोणतरी बघायचा आहे जो आपल्याला मदत करू शकेल. आता बघूया कोण मदत करेल. हो साहेब, नमस्कार. आम्ही ॲक्च्युली उरणशी आलोय नो मनी चॅलेंज करत, म्हणजे आम्ही 1 रुपया खर्च करत लिफ्ट मागत मागत इथपर्यंत आलोय. तर आम्हाला आता तिकीटसाठी 25 रुपये पाहिजे, तर त्याची मदत कराल का आपल्याला? फोन पे करू का? 25 रुपये. हो, जमेल. तिकडे घेतात ते? नाही, काकांनी आपल्याला मदत केलंय, त्यांचा खूप खूप धन्यवाद. आपला चॅलेंज अजून कंटिन्यू राहील. काढून हाणून देऊ? हो, संजय आहेत आहेत, थँक्यू. ती बघा काका, आपली व्हिडिओ चालू आहे तिथं. काका तुमचं नाव सांगा? भूषण बळवंत पगार. धन्यवाद. हे पवार साहेब आहेत. आपली दोघांची सुद्धा मदत झालेली आहे. ते दादा पण आमच्या सोबतच आलेत. ऍक्च्युली आम्ही आलोय पनवेल वरून उरणशी, इकडं नो मनी चॅलेंज करत. आम्हाला वरती गडावर जायला तिकीट काढायचे होते. आम्ही 1 रुपया खर्च नाही केला आतापर्यंत. आता या साहेबांनी आपल्याला मदत केलंय. नाही नाही, दोघच जण आहोत. एकदम देव आपण दर्शन घेतला तर आमचा चॅलेंज संपून जाईल, मग आम्ही खर्च करू शकतो. धन्यवाद, खूप खूप धन्यवाद तुमचा. थँक्यू. चला मंडळी, चॅलेंज साठी पैसे दिलेले आहेत आपल्याला. काकाही नो मनी चॅलेंज होता तो आपला आता अजून कंप्लीट राहिला होता, पण आता तो मग किती होते? 25. तुझे आणि माझे 50 घेतलेत. दिले ना मला. आता राहून दे, त्यांची इथे जीपे आहे. काका हे घ्या 20. नाही नाही, घ्या. ते बोलतात आम्हाला देतात. नाही नाही, घ्या घ्या घ्या. नको नको, राहू द्या. चहा पिऊन टाका जा. आईच्या इथं मी देऊन टाकीन वरती. देऊन टाका. हो चालेल. हो, पेटीत टाकून देईल. चालेल, थँक्यू. हो, तर तुमचा नंबर वगैरे द्या, काहीतरी मदत पाठवेल नंतर. काय करा, काहीच नाही का तुम्ही, बरं का, तुम्ही चांगल्या कामासाठी आलेत. असं काही नाही, आम्ही इथंच काम करतो एसटी मध्ये. एसटी? अरे बापरे, बघा आपल्याला साहेबांनीच मदत केली तिकीट काढून द्यायला. काही टेन्शन नाही, बिंदास जा. चालेल, धन्यवाद. अजून काही चहा वगैरे? नाही नाही, थँक्यू. नको, चहा घ्या मग जा. नको नको, धन्यवाद. हा, आपण आपल्याला आता काकाही दिलेत. काका तुमचं नाव? सुरेश पवार. सुरेश पवार काका आपले, त्याही आपली मदत केली. आणि
नक्कीच वरती जाऊन आई तुम्हाला नक्की आशीर्वाद देईल. नाही, मी 20 वर्षापासून इथंच यात्राच करतो. इथंच आहे तुम्ही? अच्छा, एसटीला साहेब आहे. एसटीचा. हो, धन्यवाद साहेब. चालेल, थँक्यू. चला तर मंडळी, बस आता आहे ते आपली निघाली आहे गडावरती जायसाठी. 25 रुपये एक तिकीट. मोफत सेवा ठेवायची, मोफत सेवा ठेवायची. चला, नंतर 25 रुपये आपण अजून पेटीमध्ये टाकणार आहोत. दादा देणार आहेत ते टाकायला तिकडे वरती. नाही तर तुम्हाला वाटेल तू बोललास 25 रुपये देईन आणि दिलेच नाही. नाही, मी टाकीन पेटीमध्ये 25 रुपये त्यांचे नावाचे. बघा, गडावरती आपण पोचलोय आणि आता वरती जायचं आहे. तिकडेच पाठीमागेच आपल्याला बस सोडतात. त्याच्यानंतर वरती आपल्याला चालतच प्रवास करायचा आहे. पण पोचलो आता. इथं रोपे बघताय, अजून रोप चालू नाही, म्हणजे चालू आहे पण आता दिसत नाही. चालू झाले का परत एकदा दाखवते. या साईडला पूर्ण वटीचा सामान वगैरे तुम्हाला भेटून जाईल. प्रसाद वगैरे काय पाहिजे असेल ते बघा, गॉगल, घड्याळ. या साईडला खेळणी वगैरे आहेत, सगळं काय भेटून जाईल. तोरण वगैरे पण आहे या साईडला. सप्तशृंगी मातेला यायचा प्लॅन करताय तर तुम्हाला हॉटेल वगैरेची गरज लागू शकते. तर या साईडला हॉटेल्स आहेत. हो नक्की, सगळ्यांना घेतो. काका भेटलेत आपले वलकीचे. ते काका, काय सांगाल तुम्ही आईबद्दल आणि नवरात्री आहे त्याबद्दल इतकं कसा उत्साह आहे? सर्वांना नवरात्रीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. धन्यवाद. आज आम्ही इथे वणी इथे आई सप्तशृंगी माता हिचं साक्षात दर्शन घडलं आणि असं भावनिक दर्शन घडलं की आईला पाहता क्षणीच डोळे अश्रू आले डोळ्यामध्ये पाणी. की म्हणजे आपल्या ज्या भावना व्यक्त होतात त्या आईने आपल्या ज्या मागण्या असतात मनोकामना की आपल्या आई इथे नक्कीच पूर्ण करते. तुम्ही सगळं परिवारासह आपल्या मुलाबाळांसह आप्तेष्टांसह नातेवाईकांसह सर्वांनी या नवरात्री उत्सवाच्या दर्शनाला आपल्या सप्तशृंगी आईच्या दर्शनाला या. इकडची आईसाठी ओटी घेतले. आता जाऊया वरती. प्रणित दादांनी सुद्धा नारळ आणि हार घेतलेला आईसाठी. आणि जसा एवढा प्रवास सुखाचा केला हा, त्यासाठी नारळ घेऊन चाललोय बघा. बरोबर. आणि मला तर मम्मी बोललेलीच की ओटी घेऊन जा म्हणून. चाले वटी घेऊन आईसाठी. समोर कमान बघताय आणि आता आपण इकडची चढायला सुरुवात करूया. श्री महिषासूर मंदिर. चला, सप्तशृंगी माते की जय. आता प्रवास चालू. सीड्यांचा आपला. हे बघा, इकडे श्रीराम मंदिर दिसते तुम्हाला आणि इथंच समोर मस्त बसायची व्यवस्था वगैरे आहे. आणि इकडची व्ह्यू पण मस्त आहे आणि पायऱ्या एकदम स्ट्रेट आहे. सगळी आपली मंडळी. कुठची आलात तुम्ही? आणि आमची व्हिडिओ बघली काय तुम्ही? लिफ्ट मागत. चालेल या दर्शन आता.
बापरे क्लायमेट बघताय मंडळी कसा क्लायमेट झालाय. चला दर्शन झाला तर प्रणित दादा मग आता आपलं चॅलेंज आहे तो कंप्लीट देवीच्या चरणी आपण देवीच्या इकडं मंदिरामध्ये आपण प्रार्थना करूया की असेच चांगले कार्य घडू द्या आणि आपल्यासोबत नेहमी असेच पाठिंबा असू द्या. बोला सप्तशृंगी माते की जय. खतरनाक एकदम केदारनाथची फिलिंग आली इकडं. मौसम तो ऐसे सुहाना. चला आता तुम्हाला परतीचा प्रवास दाखवणार आहे. हेलिकॉप्टर राईड. हा ही बघा 500 हेलिकॉप्टर राईड आहे. चला एकदम 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 भारी दर्शन झालं आईचा. खूप मजा आली वरती दर्शनाला. बाहेर वातावरण बघताय आणि त्याच्यात अशी चाय ती पण गुलाची भेटली तर मजाच आली. काय प्रणित दादा. थँक्यू. चेस. बघा 10 किलोमीटर वरती आहोत आपण डोंगरामध्ये. चला तर मग आता परतीचा प्रवास आपला सुरू झालेला आहे आणि जिकडची आपण गडावर चढण्याची सुरुवात केली जिथून बस धरलेली तिथं आता पोहोचलेलो. आता आपल्याला ही जी बस आहे ती डायरेक्ट नाशिकपर्यंत सोडेल. त्याच्यानंतर तिकडची आपल्याला काय भेटते उरणपर्यंत जायला ते आपल्याला बघायचं आहे. तर हा व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत झाला. सप्तशृंगी आईचं दर्शन मस्त तुम्हाला सुद्धा करून दिला. आता जाऊया घरीच मस्तपैकी. 3-4 दिवसाची जर्नी होती. चॅलेंज जो होता आपण कंप्लीट केला पूर्णपैकी मस्त. आता घरी जाऊया. नमस्कार काका. नाशिकला जाता ना. हो आईचं दर्शन झालं कसं वाटलं मग. एकदम मस्त आनंद मस्त वाटलं ना. हो चालेल. चला तर मंडळी कसा वाटला हा तुम्हाला ब्लॉग. आपण गेलतो नो मनी चॅलेंज करत सप्तशृंगीला आणि 3 दिवसात हा आपला चॅलेंज कंप्लीट झाला. कसे वाटले तुम्हाला हे ब्लॉग. जर आवडले असतील तर अजून काहीतरी वेगळे चॅलेंजेस द्या माझ्यासाठी. आणि आपण आता घरी पोचलो. काल काय सांगू तुम्हाला दर्शन घेतलं जसं आम्ही ना तसं एकदम लूल झालो. दोघं पण लूल पडलो. म्हणजे असे हिम्मतच नाही राहिली की अजून शूट करू. पण थोडासा शूट घेता घेता मी आलो घरी. आणि बस वगैरे मध्ये तिकडची डायरेक्ट वरची गडावरची जी बस भेटली ती नाशिकला आणि नाशिकवरची पनवेलला. तिकडची आपण गेलतो प्रणित दादाच्या इथं. त्याच्यानंतर मग सकाळी उठून घरी आलो. तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि असेच ब्लॉग बघण्यासाठी बेल नोटिफिकेशन ऑन करा. असे ब्लॉग म्हणजे तुमच्यापर्यंत डायरेक्ट येतील. आणि जर तुम्हाला असे चॅलेंजेस अजून करून घ्यायचे असतील माझ्या इथून तरी बिंदास कधी पण बोला. चॅलेंज कमेंट करून सांगा. मला भेटूया ते नवीन चॅलेंजमध्ये. तोपर्यंत टेक केअर. काळजी घ्या. भेटूया असेच एका नवीन काहीतरी चॅलेंजिंग व्हिडिओमध्ये. तोपर्यंत आपल्या नवरात्रीचे सिरीज आता गरब्याचे चालूच होतील ते तुम्ही बघत राहा. एन्जॉय करा. भेटूया. चला. आगो पापलेट वाली होशील का